नमस्कार विद्यार्थी मित्र हो, या आधीच्या भागामध्ये आपण शब्दांचे घर ही कविता शिकली आहे. तर आजच्या भागामध्ये आपण शब्दांचे घर या कवितेचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. तर बघा, शब्दांचे घर या कवितेचे जे कवी आहेत त्यांचं नाव आहे कल्याण इनामदार. या कवितेचे कवी कोण आहेत? कल्याण इनामदार. तर थोडक्यात या कवितेमध्ये आपण काय बघितलं होतं ते थोडक्यात आशय पाहूया. बघा, शब्द ही माणसाला मिळालेली एक अनमोल अशी देणगी आहे. सुंदर सुंदर शब्दांनी आपले जगणे समृद्ध होते. या शब्दांचा वापर कुठे व कसा असतो याचे उद्बोधक चित्रण या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे आपण ही कविता पाहिली होती. तर आता बघूया या कवितेतून नेमका कुठला संदेश आपल्याला दिलेला आहे. कोणता संदेश दिलेला आहे आपल्याला? तर या ठिकाणी शब्दांचे जीवनातील महत्त्व विशद केलेले आहे. कोणता संदेश दिला आपल्याला? की शब्दांचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे ते या कवितेत सांगितलेलं आहे. शब्दांच्या अलौकिक सृष्टीचे भान यावे हे उद्दिष्ट या कवितेचं आहे. तसंच शब्दांचा गौरव करण्याची शिकवण या कवितेनं आपल्याला दिलेली आहे. तर ठीक आहे, आता बघूया या कवितेतले शब्द आणि अर्थ. बघा, हळवे. हळवे म्हणजे हलके किंवा हळूवार किंवा नाजूक असा त्याचा अर्थ होतो. सूर. स्वर म्हणजे सूर. पुढे मेळ. मेळ म्हणजे मिश्रण किंवा एकत्र येणे किंवा सारे मिळून. एकोपा. एकोपा म्हणजे एकजूट, एकी. धुसफूस म्हणजे चिडचिड, जळफळाट. भान. भान म्हणजे जाणीव किंवा लक्ष किंवा ध्यान. अंतर म्हणजे मधली जागा किंवा लांबी असा या ठिकाणी अर्थ अपेक्षित आहे. बघा, छप्पर. छप्पर म्हणजे घरावरचं आच्छादन. कानोकानी म्हणजे प्रत्येकाच्या कानाशी. लळा म्हणजे जिव्हाळा किंवा प्रेम. झिरपणे म्हणजे पाझरणे. काळीजभर म्हणजे मन भरून किंवा हृदय भरून. अशा प्रकारे कवितेतील शब्दांचा अर्थ आपल्याला पाहता येतो. तर बघा, आता आपल्याला पाहायचे आहेत प्रश्न आणि उत्तरे. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कोण ते लिहा. आपल्याला सांगायचं आहे. बघा, प्रश्न पहिला आहे, शब्दांच्या घरात राहणारे. मग कोण आहे शब्दांच्या घरात राहणारे? बघा, शब्दांच्या घरात राहणारे आहेत स्वर, काना, मात्रा, वेलांटी व विराम चिन्हे. हे सर्व शब्दांच्या घरात राहतात. बघा, घरात एकोप्याने खेळणारे कोण आहेत? तर सर्व अक्षरं जी आहेत ती घरात एकोप्याने खेळतात. अवतीभोवती झिरपणारे. सांगा बरं, अवतीभोवती काय झिरपतं? तर अवतीभोवती झिरपते ते म्हणजे गाणे. अवतीभोवती काय झिरपते? गाणे. आता बघू प्रश्न क्रमांक 2. ठीक आहे, तर पुढे बघू. बघा, आपल्याला या ठिकाणी कवितेच्या पुढील ओळी पूर्ण करायला सांगितलेल्या आहेत. तर नेहमी लक्षात ठेवायचं, पाठ्यपुस्तकातली कोणतीही कविता तुम्हाला पाठच असायला पाहिजे. जर तुम्हाला ती कविता पाठ नसेल तर अशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकत नाही. म्हणून आपल्या पाठ्यपुस्तकातली प्रत्येक कविता पाठ करण्याचा प्रयत्न करत चला, तरच तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं देता येतील. बघू, या ठिकाणी कवितेच्या ओळी काय आहेत ते. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ. बघा, आपण कवितेत शिकलो आहे, घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. तर हे कधी पूर्ण करू शकतो आपण? जेव्हा आपल्याला कविता पाठ असते तेव्हा. आता बघू दुसऱ्या क्रमांकाचं कडवं काय आहे ते. हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. एखाद्याची. मग पुढं काय होतं? एखाद्याची धुसफूससुद्धा हवी हवीशी छान. एखाद्याची धुसफूससुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाचा अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. अशा प्रकारे ह्या ओळी आपल्याला पूर्ण करता येतात. आता बघू तिसऱ्या क्रमांकाचं. कानोकानी आणि पुढे रिकामी जागा होती तर आपल्याला हे या ठिकाणी लिहायचं आहे. काय आहे? कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा,
वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अशा प्रकारे आपल्याला ह्या कवितेच्या ओळी पूर्ण करता येतात. तर पुढे बघू. बघा या ठिकाणी एक प्रश्न विचारला होता की यांचा मेळ होता. मग कुणाचा मेळ होता? तर आता खाली आपण बघूया. बघा यांचा मेळ होता तर कुणाचा मेळ होता? काना, मात्रा आणि वेलांटी या तिघांचाही मेळ आपल्याला शब्दांच्या घरामध्ये पाहायला भेटतो, हो की नाही? ठीक आहे. तर असो या तिघांचाही मेळ शब्दांच्या घरामध्ये होता. आता पुढचा प्रश्न काय होता की प्रत्येकाला याचे भान होते. तर कशाचे भान होते प्रत्येकाला? प्रत्येकाला एकमेकाच्या सुखाचे तसेच एकमेकाच्या दुःखाचे देखील भान होते, हो की नाही? शब्दांच्या घरात कसे राहायचे? सगळे आनंदाने राहायचे. कोण कोण? काना, मात्रा, वेलांटी वगैरे. आता पुढे बघू. भाषा अभ्यास आणि व्याकरण यातला पहिला प्रश्न काय आहे पहा. पुढील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा. आपल्याला काय करायचं आहे? अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. आता बघा या ठिकाणी शब्दांची आलटपालट करून दिलेली आहे, तर आपल्याला ती व्यवस्थित करायचे. आता लांटिवे हा एखादा शब्द असतो का? नाही. तर कोणता शब्द असतो मग? वेलांटी, हो की नाही? तर अशा प्रकारे आपल्याला शब्द बनवायचे आहेत. जसं बघा आता इथं सफुधुस असा शब्द असतो का? नाही. मग शब्द काय असतो? धुसफूस, हो की नाही? शब्द काय असतो? धुसफूस. बघा आता या ठिकाणं रकुवम, रकुवम शब्द असतो का? नाही. तर शब्द काय असतो? अंकुर. शब्द काय असतो? अंकुर. बघा या ठिकाणी आहे कानिनोका. कानिनोका असा एखादा शब्द असतो का? नाही. तर शब्द काय असतो? कानो कानी. शब्द काय असतो? कानो कानी. चला तर पुढे बघू आता. बघा पुढील शब्दांना कवितेत आलेली विशेषणे लिहा. बघा की कवितेमध्ये काही शब्द आलेले आहेत आणि काही त्या शब्दांसाठी विशेषण आली आहेत, ती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. जसं की घरासाठी विशेषण आलं. काय आलंय? सुंदर. सुंदर हे काय आहे? विशेषण. अंकुर, अंकुरसाठी कोणतं विशेषण आलं कवितेमध्ये? मनकोवळा. अंकुरसाठी कोणतं विशेषण आलं? मनकोवळा. किंवा स्वर, स्वरासाठी कुठलं विशेषण आलं आहे कवितेमध्ये? तर स्वर कसे आहेत? हळवे आहेत, म्हणून हा शब्द विशेषण आहे. वाटसाठी विशेषण आलेलं आहे. कुठलं? मोकळी. वाट कशी आहे? मोकळी. तर अशा प्रकारे या शब्दांसाठीची विशेषणं आपल्याला पाहता येतात. तर आता पुढे बघू. बघा या ठिकाणी आपल्याला पुढील शब्द साखळी पूर्ण करायला सांगितलेली आहे. काय सांगितलं आहे? शब्द साखळी पूर्ण करा. बघा या ठिकाणी एक नियम आपल्याला पाळायचा आहे. जसं आपण अंताक्षरी खेळतो की नाही, की शेवटचा जो शब्द येईल त्यावरून आपल्याला गाणं म्हणावं लागतं, तसंच या ठिकाणी आपला हा जो शेवटचा जो वर्ण आहे त्या वर्णावर आधारित आपला पुढचा शब्द आला पाहिजे. आता कसं बघा. सुनीता, शेवटी काय आलं? ता, म्हणून या ठिकाणी शब्द तारा. इथं शेवटी काय आलं? रा, म्हणून पुढचा शब्द राघवेंद्र. आता इथं काय आलं? द्र, म्हणून पुढचा शब्द द्रव. आता इथे शेवटी काय आलं? व, म्हणून पुढचा शब्द काय येणार? वजन. इथे शेवटी काय आलं? न, म्हणून पुढचा शब्द काय येणार? नमन. आता बघा हीच साखळी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे, जी की आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. नमन, शेवटी काय आलं? न, शब्द काय येईल? नवरा. आता याच्या शेवटी कुठलं अक्षर आलं? रा, म्हणून पुढचा शब्द राजा. याच्या शेवटचा वर्ण जा, म्हणून पुढचा शब्द जावई, हो की नाही? आता शेवटी काय आलं? ई, म्हणून या ठिकाणी शब्दाला ईद. आता शेवटी द, म्हणून पुढचा शब्द दव. इथे शेवटी कुठला वर्ण आला? व, म्हणून पुढं वन. शेवटी काय आलं? न, म्हणून पुढचा शब्द नशीब. शेवटी आला ब, म्हणून पुढचा शब्द बनावट. शेवटी आला ट आणि पुढचा शब्द टरबूज. आणि टरबूजच्या शेवटी आलं ज, म्हणून सर्वात शेवटचा शब्द जमीन. अशा प्रकारे आपल्याला शब्द साखळी पाहता येते, हो की नाही? जसं आपण अंताक्षरी खेळतो तसंच ही शब्दांची अंताक्षरीच आहे.
आता बघू प्रश्न क्रमांक 4. बघा प्रश्न क्रमांक 4 काय आहे, एक वचन व अनेक वचन सारखीच रूपे असणारे कवितेतील शब्द लिहा. बघा आपण सर्वांनाच माहीत आहे की शब्दाचं एक वचन आणि अनेक वचन असतं, परंतु काही शब्द असे असतात जे एक वचनामध्येही सारखेच राहतात आणि अनेक वचनामध्ये देखील तसेच राहतात. मग असे कोणते शब्द आहेत जे कवितेत आलेले आहेत की जे दोन्ही वचनात सारखेच राहतात? चला तर बघूया. बघा शब्द, या शब्द दोन्ही वचनात शब्दच राहतो, किंवा स्वर हा शब्द एक वचनामध्ये स्वर आणि अनेक वचनामध्ये देखील स्वरच, किंवा मात्रा, हो की नाही, खेळ, अर्थ, अंकुर, कविता, हे सर्व शब्द एक वचन आणि अनेक वचन या दोन्ही वचनात सारखेच राहतात, यांच्या वचनात बदल होत नाही. आता पुढे बघू 5वा प्रश्न. पुढील चौकोनातील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यये लपलेली आहेत. बघा खालील याच्यामध्ये काय दडलेलं आहे, शब्दयोगी अव्यय. मग आपल्याला काय करायचं आहे, उभ्या, आडव्या, तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यय आपल्याला बनवायची आहेत. काय बनवायचं आहे, शब्दयोगी अव्यय. चला तर बघूया. या ठिकाणी सकट, हो की नाही, सकट म्हणजे उदाहरणार्थ बघा, तुझ्या सकट, माझ्या सकट आपण म्हणतो की नाही, किंवा वर, या ठिकाणी बघा वर, झाडावर, फांदीवर, घरावर, टेबलावर म्हणतो ना आपण, किंवा या ठिकाणी बघा नंतर, हे का नाही, अभ्यास केल्यानंतर, काम झाल्यानंतर, हो की नाही, किंवा सह, सह म्हणजे माझ्यासह, तुमच्यासह, सहपरिवार. आता नजीक, नजीक म्हणजे घराच्या नजीक, शाळेच्या नजीक, किंवा मंदिराच्या नजीक म्हणजे जवळ. बघा आता मागे, घरामागे, शाळेमागे, दवाखान्यामागे वगैरे. किंवा प्रमाणे, प्रमाणे म्हणजे तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे, किंवा वगैरे वगैरे. आता खाली, खाली म्हणजे झाडाखाली, हो की नाही, किंवा पुढे, पुढे म्हणजे शाळेपुढे, घरापुढे, मंदिरापुढे, किंवा साठी, अभ्यासासाठी, कामासाठी वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे आपल्याला शब्दयोगी अव्यय पाहता येतात, जे की या ठिकाणी दिले आहेत. वर, नंतर, मागे, साठी, खाली, सह, प्रमाणे, सकट, पुढे आणि नजीक ही सर्व शब्दयोगी अव्यय आहेत. ही नेहमी शब्दांना जोडून येतात. काय झालं? हां हां. चला तर बघा प्रश्न क्रमांक 6. काय आहे प्रश्न क्रमांक 6? विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद स्वच्छ अक्षरात पुन्हा लिहायला सांगितलेला आहे. बघा आता आपण थेट उत्तराकडे जाऊयात की या ठिकाणी कुठं कुठं विरामचिन्ह आवश्यक होतं. तर बघा या ठिकाणी उतारा दिलाय की मुलांनो, या ठिकाणी स्वल्पविराम दिलेला आहे. शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात, पूर्णविराम. तुमची काळजी घेणारे, स्वल्पविराम. तुमचे आरोग्य जपणारे, स्वल्पविराम. असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत, पूर्णविराम. कोण बरे आहेत हे मित्र, प्रश्नार्थक चिन्ह. असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल, पूर्णविराम. आपल्याला फळे, स्वल्पविराम. फुले, स्वल्पविराम. सावली देणारे वृक्ष, उद्गारवाचक चिन्ह. आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, उद्गारवाचक चिन्ह. श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, उद्गारवाचक चिन्ह. आपण वरवर निवांतपणे राहतो अशी जमीन, उद्गारवाचक चिन्ह. अर्थातच स्वल्पविराम. आपल्या सभोवतालचा निसर्ग, या ठिकाणी आपल्याला अवतरण चिन्ह दिलेलं आहे, जे की एकेरी अवतरण चिन्ह आहे. कसं? एकेरी अवतरण चिन्ह. हाच आपला खरा मित्र आहे, पूर्णविराम. तर अशा प्रकारे आपल्याला विरामचिन्हांचा वापर करावा लागतो. तर पुढे बघू. बघा पुढील चौकटी वाचा आणि त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा. बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे की
क वरचे शब्द दिलेले आहेत बघा. क, का, की, कू, कू. हो की नाही? म्हणजे जशी आपली बाराखडी असती त्याप्रमाणे हे शब्द दिलेले आहेत. जसे की कप, काटा, किसनी, कीव, कुसुम, कूट है ना. त्याच्यानंतर कैर, कैरी, कोपरा, कौल, कंठ. अशा प्रकारे आपली जी बाराखडी असते त्याप्रमाणे या ठिकाणी शब्दांची रचना केलेली आहे. बाराखडीमध्ये कसं असतं? क, का, की, कू, कू, के, काय, को, काव, कम आणि कहा. हो की नाही? ठीक आहे. तर असंच आता पुढे बघू. सण हा शब्द बघा, वरच्याप्रमाणेच या ठिकाणी पण आहे. सण, साग, शिमला, सीता, सुमन, सूप, सेवक, सैर, सोने, सौभाग्य, संगत आणि बघा. तर काय आहे बरं या ठिकाणी? तर बघा, स, सा, शी, सू, से, सै, सो, सौ, सम आणि सहा. अशा प्रकारे बाराखडीप्रमाणे या ठिकाणी शब्दाची रचना केलेली आहे. तर शेवटी बघू आता प्रकल्प काय सांगितला आहे. बघा प्रकल्प, की शब्द या विषयावर आधारित सुविचार मिळवा, त्यांचा संग्रह करा आणि त्यांची सुंदर चिकट वही बनवा. हो की नाही? तर शब्दांवर आधारित तुम्हाला सुविचार मिळवायचे आहेत. हो की नाही? पुढे बघू. आता चर्चा काय सांगितलं आहे, की शब्दांमुळे किंवा भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात या विषयावर मित्रांशी चर्चा करायला आपल्याला सांगितलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला शब्दांचे घर या कवितेची प्रश्न उत्तरे पाहता येतात. तर धन्यवाद.